तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन टॉपिक चालू करतोय ज्याचं नाव आहे मूलभूत हक्क. आता हा टॉपिक जो आहे हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. याचं महत्त्व जर पाहिलं तर ते दोन्ही दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. कोणत्या? परीक्षेच्या दृष्टीने आणि दुसरं म्हणजे एक नागरिक किंवा सुजाण जागृत नागरिक या अर्थाने. या दोन्ही बाबींसाठी मूलभूत हक्क जो आहे त्याचा आपल्याला माहिती असणं, त्याचं ज्ञान असणं खूप गरजेचं आहे. आता परीक्षेच्या दृष्टीने महत्त्व यासाठी म्हणतोय कारण तुमची कोणतीही परीक्षा असू द्यात, म्हणजे PSI, STI किंवा राज्यसेवा पूर्व परीक्षा, राज्यसेवा मुख्य परीक्षा, इतर कोणत्याही ज्या परीक्षा की ज्याच्यामध्ये तुम्हाला पॉलिटी हा विषय दिलेला आहे आणि त्या विषयामध्ये संविधानाचा अभ्यास ज्या ज्या विषयामध्ये किंवा ज्या ज्या परीक्षांसाठी तुम्हाला आहे तिथं हा टॉपिक वरती किंवा या मूलभूत हक्कावरती प्रश्न हमखास म्हणजे हमखास असतोच. म्हणजेच काय तर इतर जे काही टॉपिक आहेत आपल्या संविधानाचा जिथे अभ्यास असेल किंवा ज्या सिलेबसमध्ये परीक्षेसाठी संविधान असेल तिथे काय होतं की तुम्हाला तुमची संसद असेल, विधानसभा असेल, या टॉपिकवरती प्रश्न कधी एखाद्या वर्षी येतो, एखाद्या वर्षी येत नाही. परंतु आपल्या संविधानाचा भाग 3 आणि भाग 4 ज्याच्यामध्ये मूलभूत हक्क आणि दुसरा जो भाग 4 मी म्हटलं त्याच्यामध्ये राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व, हे जे दोन भाग आहेत यांच्यावरती प्रश्न हा हमखास असतो. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टीने या दोन भागांचा अभ्यास व्यवस्थित आणि अत्यंत तपशीलवार असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे या बाबतीत तुम्हाला प्रत्येक कलमामध्ये आणि त्या कलमामध्ये देखील प्रत्येक उपकलमामध्ये काय दिलंय इथपर्यंत खोल तुमचा अभ्यास असला पाहिजे. एवढे सगळं माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे आणि त्यामुळे हा टॉपिक आपण एकदम विस्तृतमध्ये घेणार आहोत, प्रत्येक गोष्ट सांगणार आहोत आणि एकदम कलम वाईज जाणार आहोत. दुसरा मुद्दा की हे हक्क आपल्याला किंवा मूलभूत हक्क असतील, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे असतील, यांचं एक नागरिक म्हणून आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. कारण का तर हे नेहमीच चर्चेत असणारे मुद्दे असतात. आपल्या हक्कांचं उल्लंघन होतं नाही होतं यावरती बऱ्याचदा न्यायालयामध्ये याचिका चालू असतात. आपल्याला दिसून येतं म्हणजे आत्ताच जो काही आधार कार्डचा जे काही सक्ती आहे त्याच्यावरती न्यायालयामध्ये तो खटला चालला की आधार कार्डची जी काही सक्ती केली जाते ती योग्य आहे का, कारण त्याची जी काही माहिती गोळा केली जाते आणि तिची सुरक्षितता जी आहे ती तेवढी चांगली नाहीये किंवा तेवढी गव्हर्नमेंट त्याची शाश्वती देऊ शकत नाही आणि त्यामुळे मग त्याच्यावरती न्यायालयाकडे लोकांनी याचिका दाखल केली की आमच्या खाजगीपणाच्या जो काही हक्क आहे त्याचं उल्लंघन होतं. म्हणजे गव्हर्नमेंटवरती, शासनावरती नियंत्रण ठेवण्याचं काम हे मूलभूत हक्क करत असतात. आपलं गव्हर्नमेंट या मूलभूत हक्क आपल्याला दिले गेले असल्यामुळे, भारताच्या नागरिकांना दिले गेले असल्यामुळे ते मनमानीपणे कारभार करू शकत नाही. जर तसं पाहिलं महत्त्व तर एकंदरीत काय होतं की हे जे मूलभूत हक्क आहेत ते देशाची जी लोकशाही आहे ती बळकट करण्याचं काम करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. म्हणजे देशामध्ये आपल्या हुकुमशाही जर टाळायचे असेल तर हे मूलभूत हक्क असणं खूप गरजेचं आहे. आता हे मूलभूत हक्क का असतात किंवा ते आपल्या घटनेमध्ये दिलेले आहेत, कोणकोणते आहेत याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तत्पूर्वी आपल्याला दोन शब्दामधला एक किंवा दोन प्रकार बघायचे आहेत की हक्क जे आहेत त्याचे दोन प्रकार असतात. एक संविधानिक हक्क आपण म्हणतो आणि एक असतात वैधानिक हक्क. आता हे दोन शब्द काय नक्की सांगतात तर लक्षात घ्या की त्या शब्दामध्येच आहे. संवैधानिक हक्क म्हणजे काय तर देशाच्या संविधानामध्ये ज्या हक्कांचा उल्लेख केलेला आहे किंवा जे हक्क देशाच्या संविधानातच नमूद केलेले आहेत त्यांना म्हणायचं संवैधानिक हक्क. तर काही हक्क जे असतात ते संविधानामध्ये नमूद केलेले नसतात. ते काय केले जातात नंतर एखादा कायदा करून त्या देशाचं कायदे मंडळ जे असतं ते हक्क नागरिकांना प्रदान करत असतं. अशा सर्वसाधारण कायद्याद्वारे जे हक्क नागरिकांना पुरवले जातात, प्रदान केले जातात त्यांना म्हणायचं वैधानिक हक्क. तर जे हक्क संविधानामध्येच, संविधान म्हणजे काय आपण पहिल्या लेक्चरमध्ये पाहिलं की हा देखील एक कायदाच आहे, परंतु हा कसा आहे मूलभूत कायदा आहे. देशाचा अत्यंत महत्त्वाचा सगळ्यात श्रेष्ठ असा कायदा आहे आणि त्याला आपण संविधान किंवा राज्यघटना म्हणतो. आणि त्यामुळे या संविधानामध्ये जे काही हक्क समाविष्ट केले जाणार आहेत ते देखील तितकेच मूलभूत, तितकेच अत्यावश्यक असतात आणि म्हणून ते त्या संविधानामध्ये समाविष्ट केलेले असतात आणि त्यांनाच आपण म्हणतो संवैधानिक हक्क. आता लक्षात घ्या की आपल्या देशाच्या संविधानामध्ये देखील असे हक्कांचा समावेश केलेला आहे. परंतु आता ते संविधानामध्ये समाविष्ट केलेले जे हक्क आहेत ते सगळेच महत्त्वाचे आहेत, परंतु त्यामध्ये देखील पुन्हा
त्यामध्ये विभागणी केली. दोन भागामध्ये, दोन वेगवेगळ्या भागामध्ये हे संवैधानिक हक्क काय केलेले आहेत, आपल्या घटनेमध्ये दिलेले आहेत. कोणते? तर भाग 3 मध्ये, ज्याच्यामध्ये मी मगाशी म्हटलं की भाग 3 मध्ये जे काही हक्क आहेत त्यांना म्हणतात मूलभूत हक्क. तर त्याच्या पुढचाच भाग, भाग 4, यामध्ये देखील काही हक्कांचा समावेश केलेला आहे आणि त्यांना म्हटलेलं आहे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. आता संविधानामध्ये अशी विभागणी का केलेली आहे, तर लक्षात घ्या की तुम्हाला जेव्हा नागरिकांना काही हक्क पुरवायचे असतात तेव्हा त्या सरकारची, त्या राज्याची तेवढी क्षमता देखील असणं गरजेचं आहे. काही हक्क पुरवण्यासाठी त्या राज्याची आर्थिक क्षमता नसली तरी देखील ते हक्क पुरवले जाऊ शकतात. आता उदाहरण घेऊया. तुम्हाला देशाचा, आपला एक भारत देश आहे, आपल्या देशामध्ये आपण नागरिक आहोत, आपल्याला भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, म्हणजे आपल्याला आपले विचार प्रकट करण्याचं स्वातंत्र्य आहे. आता हे स्वातंत्र्य आपल्याला आपण 1950 मध्ये जाऊयात की जेव्हा आपली राज्यघटना तयार होत होती तेव्हा आपल्या देशाची अवस्था काय होती. आपण नुकतेच इंग्रजांच्या जोखडातून मुक्त झालेलो होतो. आपल्या देशाची आर्थिक स्थिती ही तेवढी प्रगत नव्हती. आपल्या देशामध्ये उद्योगधंदे असतील, व्यापार असतील, इंग्रजांच्या वसाहतवादामुळे त्याचा ऱ्हास झालेला होता. आपली आर्थिक स्थिती अत्यंत खालावलेली होती आणि त्यामुळे आपल्याकडे तेवढीशी पुरेशी आर्थिक संसाधने किंवा स्रोत नव्हते. पण जर देशाच्या नागरिकांना तुम्हाला भाषण स्वातंत्र्य द्यायचंय, त्यासाठी राज्याला काही पैसा असण्याची गरज आहे का, किंवा आर्थिक स्थिती चांगली असण्याची गरज आहे का, तर नाही. भाषण स्वातंत्र्य जे आहे ते कोणत्याही आर्थिक स्रोताशिवाय ते नागरिकांना प्रदान केलं जाऊ शकतं. आता दुसरं एक उदाहरण घेऊया की नागरिकांना मोफत आणि निशुल्क प्राथमिक शिक्षण मिळवण्याचा हक्क जो आता आपल्याकडे आहे, आपल्या राज्यघटनेमध्ये तो मूलभूत हक्क आहे. परंतु तो जेव्हा आपली राज्यघटना तयार केली गेली तेव्हा मात्र तो घटनेमध्ये समाविष्ट केलेला नव्हता. का बरं असं केलं असेल, किंवा हा हक्क, मूलभूत हक्क का मांडला नव्हता, हा देखील महत्त्वाचाच आहे. प्राथमिक शिक्षण प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक बालकाला मिळणं हे गरजेचंच आहे. कारण का, तर तो व्यक्तीच्या आणि पर्यायाने देशाच्या विकासासाठी शिक्षण हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. तरी देखील तो मूलभूत हक्कामध्ये जेव्हा आपली राज्यघटना तयार झाली तेव्हा तो समाविष्ट केला गेला नव्हता. कारण का, तर तेव्हा आपल्या देशाकडे किंवा आपल्या सरकारकडे एवढा पैसा नव्हता की ते मोफत सर्व देशातल्या बालकांना काय करू शकले असते, शिक्षण पुरवू शकले असते. आणि म्हणूनच तेव्हा तो हक्क जो आहे तो मूलभूत हक्क न ठेवता तो राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे जी आहेत भाग 4 त्यामध्ये टाकलेला होता. आता ह्या दोन मध्ये फरक काय तो आपण थोड्या वेळात पाहूयाच, पण लक्षात घ्या की इथे एक गोष्ट लक्षात आली असेल तुमच्या, की काही हक्क असे आहेत की ज्याच्यासाठी आर्थिक स्थिती चांगली असण्याची गरज नाही, परंतु काही हक्क मात्र असे आहेत की ज्यासाठी देशाची आर्थिक स्थिती चांगली असलीच पाहिजे, देशाकडे भरपूर प्रमाणात आर्थिक स्रोत, पैसा असला पाहिजे. तर लक्षात आलं, अशा हक्कांमध्ये फरक आहे आणि याच कारणामुळे काय केलेलं आहे, आपल्या घटनेमध्ये हक्क देताना ते दोन वेगवेगळ्या भागामध्ये दिलेले आहेत, भाग 3 आणि भाग 4. आता मग फरक काय आहे, तर लक्षात घ्या की भाग 3 मध्ये जे हक्क दिलेले आहेत त्याला म्हणतात मूलभूत हक्क. आणि हे हक्क सरकारवरती, राज्यावरती बंधनकारक असतात, कंपल्सरी असतात. म्हणजेच काय, तर हे हक्क लोकांना द्यावेच लागतात. लक्षात आलं, कोणते, भाग 3 मध्ये दिलेले मूलभूत हक्क हे राज्यावरती बंधनकारक असतात. राज्य म्हणजे तुम्ही सध्या सरकार हा शब्द ओळखीचा तुमच्या आहे तो लक्षात ठेवा. राज्य म्हणजे काय किंवा राज्यामध्ये काय येतं ते आपण पुढे पाहूयात. पण सध्या लक्षात ठेवा सर्वसाधारणपणे की सरकारला आपल्याला अधिकार कोण देतं, तर आपलं शासन देतं. तर शासनावरती ते बंधनकारक असतं ते अधिकार देणं, आणि ते दिलेले आहेत भाग 3 मध्ये. लक्षात आलं, क्लिअर झालं. तर भाग 4 मध्ये जे काही हक्क दिलेले आहेत ज्याला आपण म्हणतो राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, ते मात्र सरकारवरती, शासनावरती बंधनकारक नाहीत. ते शासन, त्याची स्थिती चांगली झाली तर ते लोकांना देईल, किंवा त्याला वाटलं द्यायचे नाही तर ते देणारही नाही. म्हणजे लक्षात आलं, हा दोन हक्कांमध्ये फरक आहे. आता याच्यासाठी मी जो फरक सांगितला त्याला आपल्या पॉलिटीच्या विषयामध्ये एक शब्द आहे, न्यायप्रविष्ट. भाग 3 मधील मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ट आहेत.
तर भाग 4 मधील जी राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आहेत ती न्यायप्रविष्ट नाहीत. आता या न्यायप्रविष्ट शब्दाचा अर्थ काय ते समजून घ्या. तर लक्षात घ्या की मी आता मगाशी म्हटलं की भाग 3 मधले मूलभूत हक्क हे बंधनकारक आहेत, बरोबर आहे. म्हणजेच काय तर ते राज्याने पुरवलेच पाहिजेत, नागरिकांना ते हक्क मिळालेच पाहिजेत. पण जर सरकारने हे हक्क दिले नाहीत किंवा या हक्कांचं उल्लंघन केलं तर काय होतं की तर तो नागरिक सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो आणि सर्वोच्च न्यायालय त्या हक्काची अंमलबजावणी करण्याचा आदेश सरकारला देतं. म्हणजेच काय तर हे हक्क न्यायालयाच्या मार्फत अंमलात आणता येतात. म्हणून याला म्हणायचं मूलभूत हक्क न्यायप्रविष्ट आहेत. हा न्यायप्रविष्ट शब्दाचा अर्थ. न्यायप्रविष्ट नाहीत याचा अर्थ असा की ते न्यायालयाच्या मार्फत लागू करता येत नाहीत. हे भाग 4 ला लागू होतं. भाग 4 मध्ये जी काही मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत ती न्यायप्रविष्ट नाहीत. म्हणजे त्यामध्ये दिलेला एखादा हक्क, एखादा अधिकार तुम्हाला मिळाला नाही म्हणून तुम्ही न्यायालयात जाऊ शकत नाही. मात्र भाग 3 मधील जर एखादा हक्क असेल तर त्या बाबतीत मात्र तो जर तुम्हाला मिळत नसेल किंवा त्याचं उल्लंघन होत असेल तर तुम्ही न्यायालयामध्ये जाऊ शकता. तर हा एक फरक आहे आपल्या हक्कांमध्ये आणि त्यामुळेच आपल्या संविधानामध्ये हक्क नमूद करताना असा फरक केलेला आहे आणि 2 वेगवेगळ्या भागामध्ये हे दिलेले आहेत. आता आपल्याला पुढे येणाऱ्या लेक्चरमध्ये हे दोन्हीही हक्क पाहायचे आहेत. आपण सुरुवात मूलभूत हक्कापासून करणार आहोत, संविधानाच्या भाग 3 पासून करणार आहोत. तर लक्षात येतंय तर हे मूलभूत हक्क. आता या मूलभूत हक्कांची सुरुवातीला आपण काही वैशिष्ट्ये पाहूयात. वैशिष्ट्य म्हणजे काय तर त्याचं काही विशेष आहेत. इतर हक्कांपेक्षा ह्यांचं काही वैशिष्ट्य असतं तर ती वेगवेगळी वैशिष्ट्ये आपल्याला पाहायची आहेत. पहिलं वैशिष्ट्य जे मी मगाशीच सांगितलं की मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ट आहेत. म्हणजे ते तुम्हाला मिळालेच पाहिजेत किंवा राज्यावरती ते नागरिकांना प्रदान करणं बंधनकारक आहे आणि नाही मिळाले तर तुम्ही ते न्यायालयात जाऊन न्यायालयाच्या मार्फत त्याची अंमलबजावणी करू शकता. लक्षात आलं? इथपर्यंत मुद्दा क्लिअर झाला. हा पहिला एक वैशिष्ट्य. आणखी एक वैशिष्ट्य काय आहे की यातले काही हक्क म्हणजे मूलभूत हक्क आपल्या भाग 3 मध्ये जे दिलेले आहेत त्यातले काही हक्क नकारात्मक आहेत तर काही हक्क सकारात्मक आहेत. आता नकारात्मक हक्क आणि सकारात्मक हक्क म्हणजे काय तर लक्षात घ्या की नकारात्मक हक्क म्हणजे काय तर जी एखादी कृती राज्याने किंवा सरकारने करू नये असं बंधन जेव्हा राज्यावरती घातलं जातं तेव्हा त्याला म्हटलं जातं नकारात्मक हक्क. तर राज्याने एखादी कृती केली पाहिजे असं जेव्हा तरतूद केली जाते त्याला म्हटलं जातं सकारात्मक हक्क. आता उदाहरण घेऊन आपण ते समजावून घेऊया. तर लक्षात घ्या की आपल्याला राज्य मनमानीपणे किंवा सरकार आपल्याला मनाला येईल त्या पद्धतीने अटक करू शकत नाही. म्हणजे हे काय झालं नकारात्मक हक्क. कसा नकारात्मक तर राज्याच्या अटक करण्याच्या कृतीवरती काय घातलेलं आहे बंधन घातलेलं आहे. एक विशिष्ट पद्धती दिली की त्या पद्धतीनेच तुम्हाला एखाद्या व्यक्तीला अटक करता येईल अशा पद्धतीचा हक्क आपल्या मूलभूत हक्काच्या या भाग 3 मध्ये दिलेला आहे. हा नकारात्मक हक्क झाला. तर दुसरा एक हक्क आहे कोणता शिक्षणाचा हक्क की देशातल्या 6 ते 14 वर्ष वयोगटातल्या मुलांना प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीने पुरवणे हे राज्याचं कर्तव्य आहे. हा देखील काय आहे मूलभूत हक्क सांगितलेला. आता इथे काय आहे की राज्याने त्या देशातल्या मुलांना बालकांना 6 ते 14 वर्ष वयोगटातल्या बालकांना शिक्षण हे मोफत आणि सक्तीने पुरवलं पाहिजे. म्हणजे इथे काय आहे की राज्याने किंवा सरकारने एखादी कृती केली पाहिजे असं सांगितलेलं आहे. म्हणजे हा झाला सकारात्मक अधिकार. लक्षात आलं? सकारात्मक अधिकार आणि नकारात्मक अधिकार यामधला फरक काय आहे, या दोन्हींचा अर्थ काय आहे कळलं? तर आपल्या घटनेमध्ये जे काही मूलभूत हक्क दिलेले आहेत त्यामध्ये काही हक्क हे नकारात्मक आहेत की जे राज्याच्या एखाद्या कृतीवरती बंधन घालतात, तर काही हक्क सकारात्मक आहेत की जे राज्याला एखादी कृती करायला सांगतात. लक्षात आलं? हे दुसरं वैशिष्ट्य झालं. आता आपण पुढे जाऊयात. तिसरं वैशिष्ट्य की हे जे हक्क दिलेले आहेत यातले हक्क कोणाला आहेत? हे फक्त भारतीय नागरिकांनाच आहेत का की परदेशी नागरिकांना पण आहेत? तर लक्षात घ्या की काही हक्क हे केवळ आणि केवळ फक्त भारतीय नागरिक असणाऱ्या लोकांनाच आहेत, तर काही हक्क हे परदेशी व्यक्तींना देखील
लागू होतात किंवा त्यांना देखील मिळतात. तर ते आपण जेव्हा तो पुढे एक एक अधिकार पाहू तेव्हा कोणते अधिकार फक्त भारतीय नागरिकांनाच लागू आहेत, कोणते अधिकार हे परदेशी व्यक्तींना आणि भारतीय नागरिक या दोघांनाही मिळतात, हे आपण त्यावेळी पाहणार आहोत. म्हणजे लक्षात आलं तिसरं वैशिष्ट्य की काही हक्क हे फक्त भारतीय नागरिकांनाच प्राप्त होतात, त्यांनाच मिळतात, तर काही हक्क भारतीय नागरिकांबरोबर परदेशी लोकांना देखील मिळतात. तर लक्षात आलं. तर ही 3 वैशिष्ट्ये झाली. आता पुढचं वैशिष्ट्य काय आहे, तर मूलभूत हक्क आता नागरिकांना प्रदान केले तर ते मूलभूत एखादा हक्क नागरिकाला दिल्यानंतर तो हक्क अमर्याद असतो का मर्यादित? तर नाही, तो काय असतो? मर्यादित असतो. त्याच्यावरती काही बंधने असतात. जरी राज्याने ते नागरिकांना हक्क प्रदान केला तरी नागरिकाला देखील त्याच्यावरती काही बंधने घालून घ्यावी लागतात. म्हणजेच काय, तर आपल्या घटनेमध्ये जे काही मूलभूत हक्क दिलेले आहेत त्यावरती ते अमर्यादित नाहीत, तर त्यांच्यावरती काही वाजवी बंधने आहेत. वाजवी या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या की ती वैध न्याय्य अशी बंधने असतात आणि ती बंधने या मूलभूत हक्कांवरती आहेत. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य काय आहे, तर मूलभूत हक्क हे अपरिवर्तनीय नाहीत, ते परिवर्तनीय आहेत. म्हणजेच काय, तर मूलभूत हक्कामध्ये बदल करता येतो. कसा, तर घटना दुरुस्ती करून मूलभूत हक्क जो आहे तो त्याच्यामध्ये बदल करता येतो, त्याच्यामध्ये ॲडिशन करता येते किंवा एखादा मूलभूत हक्क घटनेमधून काढून टाकता येतो. तर लक्षात आलं, मूलभूत हक्क हे काय आहेत? अपरिवर्तनीय नाहीत, ते परिवर्तनीय आहेत. आणि ही परिवर्तनीयता कशा माध्यमातून दाखवली जाते किंवा कशा माध्यमातून साध्य केली जाते? तर घटना दुरुस्ती करून. हे एक वैशिष्ट्य आहे. पुढचं वैशिष्ट्य हे आहे की देशामध्ये जेव्हा आणीबाणी लागू केली जाते तेव्हा हे मूलभूत हक्क निलंबित होतात. म्हणजे हे मूलभूत हक्क त्यावेळी रद्द होतात. पण लक्षात घ्या की भाग 3 मध्ये दिलेले सगळेच मूलभूत हक्क रद्द होत नाहीत. काही मूलभूत हक्क असे आहेत की जे तुम्ही आणीबाणी लागू केली तरी देखील ते रद्द होत नाहीत, ते कायम राहतात. ते कोणते हक्क आहेत ते आपण पाहूयात. पण कलम 20 आणि 21 मध्ये दिलेले हक्क जे आहेत ते कोणत्याही परिस्थितीत रद्द होत नाहीत. त्यामध्ये कोणते हक्क आहेत ते आपण जेव्हा मूलभूत हक्क पुढे यादी पाहणार आहोत त्यामध्ये ते येईलच. तर लक्षात घ्या, इथलं वैशिष्ट्य एकच लक्षात ठेवा की काही मूलभूत हक्क जे आहेत ते राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात निलंबित होतात, तर काही मूलभूत हक्क हे राष्ट्रीय आणीबाणी जरी लागू असली किंवा कोणत्याही प्रकारची आणीबाणी लागू असली तरी ते रद्द होत नाहीत. लक्षात आलं. हा एक मुद्दा आहे. त्यानंतर जेव्हा हे मूलभूत हक्क देशातल्या नागरिकांना दिले जातात तेव्हा याला काही अपवाद असतात. म्हणजे काय, तर पोलीस दल असेल, तुमचं सशस्त्र सेना दल असेल किंवा गुप्तहेर खात्यामध्ये कार्य करणारे लोक असतील, तर यांना जेव्हा मूलभूत हक्क दिले जातात तेव्हा त्यांच्या मूलभूत हक्कावरती मात्र बंधने घातली जातात. कारण का, तर लक्षात घ्या की हे लोक जे आहेत किंवा सैन्य दल असतं, पोलीस दल असतं, यांना इतर नागरिकांसारखे किंवा सर्वसाधारण जनतेसारखे जे हक्क आहेत ते तेवढ्या व्यापकतेने प्रदान करता येत नाहीत. याचा धोका हा देशाच्या सुरक्षिततेला निर्माण होऊ शकतो. देशामध्ये एखाद्या वेळेस बंड देखील होऊ शकतं आणि यासाठी किंवा असं होऊ नये यासाठी या पोलीस दलांवरती किंवा सशस्त्र सेना दलांवरती काही बंधने घातली जातात. उदाहरण जर द्यायचं झालं, इथं घ्यायचं झालं, तर तुम्ही जर एक सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला एखादी संघटना स्थापन करण्याचा हक्क आहे. कामगारांना त्यांची कामगार संघटना स्थापन करण्याचा हक्क आहे, परंतु पोलिसांना मात्र अशी संघटना स्थापन करण्याचा हक्क नाही. लक्षात आलं. हा एक मुद्दा आहे. तर असे काही हक्क असतात की जे पोलीस असतील, सशस्त्र सेना दले असतील, यांना ते हक्क दिले जात नाहीत आणि त्यावेळी या मूलभूत हक्कांचं उल्लंघन होतं असं समजलं जात नाही. तर लक्षात आलं. तर हे काही अपवाद देखील मूलभूत हक्कांना आहेत. म्हणजे मूलभूत हक्कांची वैशिष्ट्ये पाहताना आपण ह्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. कोणत्या, की मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ट आहेत, हे पहिलं वैशिष्ट्य आपण एक पाहिलं. त्यानंतर दुसरं पाहताना पाहिलं की काही मूलभूत हक्क जे आहेत ते केवळ आणि केवळ भारतीय नागरिकांनाच प्राप्त होतात, तर काही मूलभूत हक्क जे आहेत ते भारतीय नागरिकांबरोबरच परदेशी व्यक्तींना देखील प्राप्त होतात. तिसरं वैशिष्ट्य पाहिलं की मूलभूत हक्क हे अमर्यादित नाहीत,
त्याच्यावरती वाजवी बंधने आहेत, म्हणजेच ते मर्यादित आहेत. त्यानंतर पुढे एक वैशिष्ट्य पाहिलं की मूलभूत हक्क हे अपरिवर्तनीय देखील नाहीत. त्यांच्यामध्ये परिवर्तन करता येतं, घटना दुरुस्ती करून त्याच्यामध्ये बदल करता येतो किंवा काही मूलभूत हक्क रद्द देखील करता येतात. लक्षात आलं? म्हणजेच ते परिवर्तनीय आहेत, अपरिवर्तनीय नाहीत. त्यानंतर आणीबाणीच्या काळात काही मूलभूत हक्क रद्द होतात, तर काही मूलभूत हक्क मात्र आणीबाणीच्या काळात देखील लागू राहतात. बरोबर आहे. आणि शेवटचं वैशिष्ट्य आपण पाहिलं की मूलभूत हक्क जे आहेत ते काही सशस्त्र सेना दले असतील, पोलीस दले असतील, यांच्या मूलभूत हक्कावरती संसद किंवा राज्य बंधने घालू शकतं. तर ही मूलभूत हक्कांची किंवा आपल्या भाग 3 मध्ये जे काही महत्त्वाचे हक्क दिलेले आहेत त्यांची वैशिष्ट्ये आहेत. मी काय म्हणतोय की भाग 3 मध्ये दिलेल्याच फक्त हक्कांची ही वैशिष्ट्ये आहेत. भाग 4 मध्ये दिलेले हक्क वेगळे आहेत. ते आपण जेव्हा पुढच्या लेक्चरमध्ये पाहू तेव्हा त्यांची वैशिष्ट्ये देखील आपण पाहणार आहोत. लक्षात आलं? तर इथपर्यंत हा मुद्दा क्लिअर झाला. हक्क कशासाठी आवश्यक आहेत ते आपण पाहिलं. त्यानंतर हक्कामध्ये सांविधानिक हक्क आणि वैधानिक हक्क याचा अर्थ काय आहे किंवा यांचं वेगळेपण काय आहे ते पाहिलं. त्यानंतर पुन्हा आपण सांविधानिक हक्काची देखील फोड केली आणि आपल्या घटनेमध्ये सांविधानिक हक्क दिलेले आहेत, तर त्यामध्ये ते ज्या 2 भागामध्ये विभागले आहेत ते आपण पाहिलं, भाग 3 आणि भाग 4. आणि त्यामध्ये मूलभूत जो काही फरक आहे तो देखील आपण पाहिला की कोणते हक्क न्यायप्रविष्ट आहेत, कोणते हक्क न्यायप्रविष्ट नाहीत ते आपण पाहिलं. त्यानंतर मूलभूत हक्कांची वैशिष्ट्ये देखील पाहिली. इथपर्यंतचा आता आपला प्रवास आहे. आता आपल्याला एकंदरीतच पुढे सरकायचे आणि घटनेचा जो भाग 3 दिलेला आहे तो सगळा आपल्याला कलम वाईज अभ्यासायचा आहे. कलम 12 पासून कलम 35 हा भाग आहे 3. एवढे कलम भाग 3 मध्ये समाविष्ट होतात की ज्याला म्हटलेलं आहे मूलभूत हक्क. आणि या 12 पासून 35 कलमांमध्येच हा सगळा मूलभूत हक्कांबद्दलच्या तरतुदी, मूलभूत हक्क कोणकोणते आहेत त्याची यादी, हे सगळ्या गोष्टी यामध्ये दिलेल्या आहेत. तर तो आपल्याला एक एक कलम घेऊन अभ्यास करायचा आहे. मी पहिल्यांदाही सांगितलं की हा भाग परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. परीक्षेमध्ये जेव्हा प्रश्न आले तेव्हा ते अगदी कलम वाईज आणि त्यामध्ये कधी कधी उपकलम वाईज देखील परीक्षेमध्ये हा प्रश्न आलेले आहेत. त्यामुळे आपण अभ्यास करताना देखील त्याच पद्धतीने करणार आहोत. म्हणजे प्रत्येक कलम, त्या कलमामधल्या उपकलमामध्ये काय सांगितलंय, कलमामध्ये काय सांगितलंय, हे सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. तर लक्षात आलं की कुठून कुठपर्यंत हा भाग आहे. कलम 12, कलम 35 हे पक्क माहीत असलं पाहिजे. आता थोडक्यात एक एक अधिकार किंवा एक एक कलम पाहण्यापूर्वी एकंदरीतच या 12 ते 35 मध्ये नेमकं काय काय दिलंय हे आपण पाहून घेऊया. म्हणजे लक्षात घ्या की एखाद्या गावाला आपल्याला जायचंय किंवा एखाद्या मार्गाने आपल्याला जायचंय, ट्रॅव्हल करायचंय, तर आपण एक जनरल माहिती करून घेतो की बाबा हा मार्ग जातो तर या मार्गावरती कोणकोणती गावे लागणार आहेत किंवा त्या गावांचं वैशिष्ट्य काय आहे, काय काय आपल्याला पाहायला मिळणार आहे, हा एक जनरल माहिती आपण काढतो. तशीच आपल्याला जेव्हा आता हा कलम 12 पासून कलम 35 पर्यंत जायचंय तर आपण एक सुरुवातीला त्याच्यावरती एक ओव्हरव्ह्यू टाकूया की यामध्ये आपल्याला काय काय पाहायचं आहे. तर लक्षात येतंय? तर लक्षात घ्या की कलम 12 आणि कलम 13 ही पहिली 2 कलमे, या 2 कलमामध्ये 2 शब्दांच्या व्याख्या दिलेल्या आहेत. ते 2 शब्द कोणते आहेत? तर एक शब्द आहे राज्य आणि एक शब्द आहे कायदा. या 2 शब्दांच्या व्याख्या कलम 12 आणि कलम 13 या पहिल्या 2 कलमामध्ये दिलेल्या आहेत. लक्षात आलं? आता त्या व्याख्या आपल्याला पाहायच्यात की राज्य याची व्याख्या काय दिलेली आहे, कायदा याची व्याख्या काय दिलेली आहे. आणि लक्षात घ्या की ह्या ज्या व्याख्या आहेत त्या भाग 3 पुरत्याच मर्यादित आहेत. म्हणजे कलम 12 मध्ये राज्य म्हणजे काय हे सांगितलेलं आहे. तर राज्य म्हणजे काय ही जी व्याख्या आहे ती फक्त आणि फक्त भाग 3 लाच लागू होते. म्हणजे कलम 12 पासून 35 मध्ये, कलम 35 पर्यंत जिथे जिथे राज्य हा शब्द येईल तिथेच फक्त कलम 12 मध्ये दिलेली राज्याची व्याख्या येईल. तसंच कायद्याचं देखील आहे. कलम 13 मध्ये जी कायद्याची व्याख्या दिलेली आहे ती व्याख्या फक्त भाग 3 लाच लागू होते. लक्षात आलं? म्हणजेच काय, तर पहिल्या 2 कलमात ज्या 2 शब्दाच्या व्याख्या दिलेल्या आहेत त्या दोन्ही व्याख्या काय आहेत? फक्त आणि फक्त भाग 3 म्हणजेच कलम 12 पासून 35 पर्यंत एवढ्याच भागासाठी, राज्यघटनेच्या एवढ्याच भागासाठी ती
लागू आहेत. लक्षात आलं इथपर्यंत. ही पहिली 2 कलमे झाली. आता कलम 14 पासून पुन्हा चालू होती ती मूलभूत हक्कांची यादी चालू होते. एक 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 मूलभूत हक्क. मग किती मूलभूत हक्क आपल्या या भाग 3 मध्ये दिलेले आहेत? तर ते मूलभूत हक्क आहेत सध्या 6 मूलभूत हक्क आहेत. मात्र आपली राज्यघटना 1950 साली जेव्हा लागू झाली तेव्हा या घटनेत 7 मूलभूत हक्क होते. कोणकोणते? तर ती यादी पाठीमागे दिसते. कोणते आहेत ते लक्षात घ्या की पहिला हक्क आहे समानतेचा हक्क. लक्षात घ्या, समानतेचा हक्क कलम 14 पासून कलम 18 पर्यंत दिलेला आहे. दुसरा आहे स्वातंत्र्याचा हक्क, जो कलम 19 पासून ते कलम 22 पर्यंत दिलेला आहे. तिसरा मूलभूत हक्क कोणता आहे? शोषणाविरुद्धचा हक्क. बरोबर आहे, तो आहे कलम 23 व 24 मध्ये. चौथा मूलभूत हक्क आहे धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, जो कलम 25 पासून ते कलम 28 पर्यंत आहे. त्यानंतर आहे शैक्षणिक व सांस्कृतिक हक्क किंवा त्यालाच अल्पसंख्याकांचा हक्क असं देखील म्हटलं जातं. तो आहे कलम 29 आणि 30 यामध्ये. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटचा आहे तो म्हणजे घटनात्मक उपायांचा हक्क, आणि हा कलम 32 मध्ये दिलेला आहे. तर हे 6 मूलभूत हक्क जे आहेत ते सध्या आपल्या घटनेमध्ये आहेत. आता 7वा मूलभूत हक्क तो रद्द करण्यात आलेला आहे. तो कोणता आहे? तर तो आहे मालमत्ता धारण करण्याचा हक्क, संपत्ती धारण करण्याचा हक्क. तो हक्क देखील आपल्या घटनेमध्ये होता. म्हणजे घटना जेव्हा लागू झाली तेव्हा त्या आपल्या घटनेमध्ये मूलभूत हक्क म्हणून समाविष्ट होता. म्हणजेच काय? तर घटना लागू होताना भाग 3 मध्ये 7 मूलभूत हक्क होते. परंतु 1979 साली 44वी घटना दुरुस्ती करण्यात आली. जे मोरारजी देसाईंचं सरकार आलेलं होतं त्यांच्या काळामध्ये ही घटना दुरुस्ती झाली. या घटना दुरुस्तीने हा जो काही मालमत्ता किंवा संपत्तीचा हक्क आहे तो हक्क मूलभूत हक्क या भागातून वगळण्यात आला आणि त्याला आता फक्त वैधानिक हक्क अशा स्वरूपाचं त्याला स्वरूप दिलेलं आहे. म्हणजे तो आता फक्त वैधानिक हक्क आहे. तो आता काय नाहीये, तर तो मूलभूत हक्क नाही. म्हणजे सध्या आपल्या घटनेमध्ये 6च मूलभूत हक्क आहेत. पाठीमागे यादी आहे, त्यांच्या कलमांची रेंज देखील आहे. तर हे आपल्याला 6 मूलभूत हक्क एक एक करून पाहायचा आहे आणि प्रत्येक कलम वाईज त्याचा अभ्यास करायचा आहे. आता हे काही झाले मूलभूत हक्कांची यादी झाली. आता हे जेव्हा मूलभूत हक्कांची यादी संपते तेव्हा पुढील काही कलमामध्ये म्हणजे 33 आणि 34 मध्ये या मूलभूत हक्कांवरती काही मर्यादा आहेत, काही बंधने आहेत. त्या मर्यादा आणि बंधने या कलमांमध्ये दिलेली आहेत. लक्षात येतंय? तर अशा पद्धतीने आपल्याला कलम 12 पासून कलम 35 पर्यंत या गोष्टी पाहायच्यात. म्हणजे पहिल्या 2 कलमामध्ये 2